मुलीकडच्या करतात ना पुढे जाऊन ज्यांचे गेले तेव्हा सगळे मोठे होते आमच्या ह्याच्यात मोठे आता ते ओटी भरून का मध्ये अंगठे मिक्कीचं आहे ना मग ते आपली बाजूला राहतील ना मग आपण नाही करतोय का गर्दी होती ना चेंजिंगला जावं लागते आता ते समोर जायचा इकडे स्लाईड असं स्लाईड समोर ओके स्लाईड झाला समोर वगैरे का स्लाईड ओके समोर आहे स्लाईड समोर वगैरे बाहेर
इथं आता समोर बघायचे ओके समोर दे ओके समोर घ्यायची स्माईल ओके इथे बघा समोर स्माईल समोर बघायची स्माईल ओके समोर बघा स्माईल नाही तरी त्याला पैसे आहे साखरपुडा करायचा आहे का माहीत नाही पण तुमचं लग्न झाल्यानंतर कारण आमच्या फॅमिलीमध्ये सोनू आणि मी आम्ही दोघं तसे लहान होतो आणि खूप खटाळ होतो जे आम्ही काय म्हणतात प्रँक करायचो कोणाची खेचायचो आणि कुणीच आमच्यावर कधी राखवायचं नाही. सोनू आमची सगळ्यात लाडवलेली मुलगी होती. मी वाटत नसतो तरी सोनूच्या होणाऱ्या नवऱ्याचा सासरा होणार आहे. तर ऑल द बेस्ट सोनू तुला, कॉंग्रॅच्युलेशन्स तुला आणि अर्जुनला. आय लव्ह यू. आणि आपण लग्न झालं तरी समोर बघा ओके. श्रुतीच्या आणि अर्जुनच्या साखरपुड्याला तुम्ही वेळात वेळ काढून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी सदैव असू देत. एक छोटीशी रिक्वेस्ट अजून होती की जेवणाचे काउंटर ओपन झालेले आहेत. आपण रिंग सेरेमनी करणार आहोत. फार उशीर होत असेल तर जेवल्याशिवाय जाऊ नका. रिंग सेरेमनी थोडीशी लांबवणार आहे आमच्या सोनूच्या म्हणण्यानुसार. एक छोटासा गेम आपण या नववधू बरोबर खेळणार आहोत. सो मी अशी विनंती करतो की तुम्ही अप्रिशिएट करा. आणि अर्जुन तू रेडी आहेस? अरे गाडा. गेमचं नाव आहे तो आणि ती. बेसिकली पोल खोल करण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. मी तुम्हाला दोघांना काही प्रश्न विचारणार आहे. आपल्याकडे 2 प्रॉप्स आहेत.
गेम असा आहे की मी काही प्रश्न विचारणार तुम्हाला. तुमच्या हातामध्ये एक तो आहे लॉयर, एक ती आहे HR. दाखवा सगळ्यांना. सो हे प्रश्न विचारल्यानंतर ती गोष्ट कोण जास्त करतं किंवा कोण पहिलं करतं हे तुम्हाला तुमचे तो किंवा ती वर करून दाखवायचं. इफ जर मॅच झालं तर आपण असं समजू शकतो की खरंच त्या दोघांचं वेवलेन्स जुळलेलं आहे. जर नाही झालं तर मग बरं साखरपुडा झाला असं. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त एकमेकांकडे बघायचं नाही, थोडेसे पाठवून बसा, थोडेसे. थँक्यू. एक तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त पैसे कोणी खर्च करतं? काय? हो हो कळलं. अच्छा, रोमॅन्टिक कोण आहे? अजून तुम्ही नंतर आपण क्लास घेऊया. अच्छा, फनी कोण आहे? इथं तर आपली पोल करत आहे. देवावरती सगळ्यात जास्त विश्वास कोणाचा आहे? रबने बनाची जोडी. अच्छा, फिल्मी कोण आहे सगळ्यात जास्त? हे सगळ्यात गृहपरिवाराला माहिती आहे. भांडखोर कोण आहे सगळ्यात जास्त? बोलू असं लगेच वर नसतं करायचा, कुठे जरा वेळ घ्यायचा असतो. ते लोकांना नाही कळलं पाहिजे. बरं, लेट कोण करतं तुमच्यात सगळ्यात जास्त? ऑब्विसली अखंड महिला परिवार. जेव्हा तुम्ही डेटला जाता किंवा कुठे डिनर पार्टीला जाता, बिल कोण भरतं? बरं ठीक आहे, सांभाळून घेतलं सर तुम्ही. जास्त शॉपिंग कोण करतं? शॉपिंग कोण करतं जास्त? काय तो? तू? सही. आणि सगळ्यात जवळचा प्रश्न जो सगळ्यांनाच कदाचित कळायला पाहिजे तो म्हणजे प्रपोज कोणी केलं होतं? कसं झालं? तो सर्वात मोठा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. कोणीच केलं नाही आणि कोणीच ऍक्सेप्ट केलं नाही. आमचं आम्हाला कळालं, करूया, आता करून टाकलं. करून टाका. सगळ्यात शेवटचा अर्जुन, इथे तुझी परीक्षा आहे, ठीक आहे? सॉरी कोण म्हणतं? पायल, शिकून घे. ठीक आहे. आता ना मी दोघांना रॅन्डम काही प्रश्न विचारले होते, अगदी बेसिक प्रश्न होते दोघांच्या आयुष्याबद्दल. तर सोनूने त्याची काही उत्तरं दिलेली आहेत आणि अर्जुनने त्याचे काही उत्तरं दिलेली आहेत. सो आपण हे प्रश्न आता त्यांना विचारणार आहोत. म्हणजे सोनूला जे मी प्रश्न विचारले ते मी आता अर्जुन तुला विचारणार आहे आणि तू उत्तर सोनूच्या पर्स्पेक्टिव्हने द्यायचंस, ठीक आहे? म्हणजे सोनूचा फेवरेट मूवी कोणता आहे? खरं आहे, अगदी बरोबर आहे. सोनूचा फेवरेट सॉन्ग कोणता आहे? तुमचंही. सोनू नाही? अच्छा, सगळ्यात महत्वाचं, 10वीला श्रुतीला किती मार्क होते? सांगायला नको, आम्हाला ऐकायचं आहे. 72. 2 कमी केलेस. हुशार आहे आमची मुलगी. 74. फेवरेट डिश कुठली आहे श्रुतीची? वॉफल. नाही, मराठमोळी मुलगी आहे आमची, इन दिली आम्ही. पुरणपोळी. फिश करी. नारळाच्या वड्या. वडी आहे, अर्धे मार्क देऊन टाकले. अच्छा, सोनूचे भरपूर सारे बेस्ट फ्रेंड आहेत. ती मनमेळावूच आहे, वाद नाही त्याच्यात. तिच्या बेस्ट फ्रेंड पैकी 1-2 नावं तू घेऊ शकलास तर? अनमोल. करेक्ट आहे. श्रुतीने जी नावं दिली होती त्यातलं एक नाव अनमोल आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत अर्जुनसाठी.
तुला अर्जुनचा फेवरेट अर्जुनचा फेवरेट पिकू. बरोबर आहे. तुझं फेवरेट सॉन्ग कुठलं आहे? मुंबई पुणे मुंबई नाही बाजूला जाणार नाही नाही. जर तू बरोबर ओळखलास ना, जर श्रुतीने गाणं बरोबर ओळखलं तर अर्जुन ते गाणं गाऊन दाखवणार, त्याने सांगितलं मला. बरीच गाणी आहेत. तर मी यांना सांगताना आम्हाला तास सांगितलं आणि मला काय की नाही, मला दोन्ही कळांना खूप आवडतं. 10th पासिंग मार्क. तू केस फाईल कर. $82, $84, $82. हुशार टाळ्या झाल्या. अच्छा, त्याच्या बेस्ट फ्रेंड पैकी एकाचं नाव सांगू. त्याने सांगितलंय सुधन्व. खरं आहे. आलाय तो. हॅलो. त्याची फेवरेट डिश पुरणपोळी. पण तू बरोबर आहे तिचं. त्याने स्पेसिफिक कुठली डिश सांगितली नव्हती. ही साईड की कुठली स्वीट डिश, सोनू सारखी, श्रुती सारखी. फेवरेट कलर त्याचा वाईट. बरोबर आहे, वाईट त्याने घातलंय. काय झालं पाहिजे दोघांसाठी पण छान. परत तुला आता रिंग सेरेमनीचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला, पण त्याच्या आधी अर्जुन, आय एम सो सॉरी, तुझ्यासाठी अजून एक छोटासा टास्क आहे. मी इथे श्रुतीला उभं करणार आहे. तिच्या आजूबाजूला अजून 2-4 मुली उभ्या असणार आहेत, ज्याच्या हातामध्ये बांगड्या असणार आहेत, आणि ते एक एक करून बांगड्यांचा आवाज करणार आहे, आणि त्यातनं तुला ओळखायचं आहे की श्रुतीच्या बांगड्यांचा आवाज कुठला आहे. ऑर्डर सायलेन्स प्लीज. नाही कळत, नाही कळत. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्यामध्ये ठरवा 1, 2, 3, 4. ठीक आहे, रेडी? अर्जुन नाही. बरोबर, माझी वाली आहे. नाही. नाही. जड आहे त्याच्यावर सोनं असल्यामुळे ते कमी वाजतंय. जजमेंट चुकत नाही आहे, खरंच जजमेंट चुकत नाही. अजून एक छोटासा टास्क आहे तुझ्यासाठी. सो श्रुतीने मला सांगितलं की तुमच्या हे जे काही तुमचं रिलेशन आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या मेमरीज आहेत तुमच्या, आणि त्या मेमरीज एलिमेंट्सच्या रूपात आहेत, आणि त्या तिने तिच्या मेहंदीमध्ये लपवल्या आहेत. ठीक आहे, सो तुला ती मेहंदी बघायची आहे, त्याच्यामधनं ते एलिमेंट्स ओळखायचे आहेत, आणि ते एलिमेंट्स तिथे काय आहेत, त्याचं रिझन काय आहे तुमच्या दोघांनाच माहिती आहे, ते तू आज आम्हाला सांगायचं. प्लीज. चल ठीक आहे, काय काय सापडतंय तुला आधी ते सांग. कमळ दिसतंय, हत्ती दिसतंय,
तर पुण्यातल्या तळ्यातल्या गणपतीवर माझी खूप श्रद्धा आहे आणि तिकडे जेव्हा आमचं झालं पण माझ्या मनात संदेह होता की हो म्हणू की काय करू, काही खरंच वाटतंय की नाही. त्यावेळेस हिनी बहुधा तळ्यातल्या गणपतीला कौल लावला आणि तिथे तळ्यामध्ये मी हिला फोटोज नेहमी तिकडे गेलो की पाठवतो मंदिराचे आणि तिथल्या कमळांचे. त्या तळ्यातल्या ती कमळ असावीत असं मला वाटतं. मग अशी खोटं म्हणालास तू की कोणीच कोणाला प्रपोज केलं नाही, मग हो म्हणण्यासाठी काय थांबला होतास? हे जे वाटतंय ते खरं आहे की नाही. हत्ती मी ओळखलं लगेच. आम्ही जेव्हा पहिल्यांदा एका कॅफेमध्ये गेलेलो तिकडे मी तिला एक लहान हत्ती दिलेला मार्केटचा, तो हत्ती. आणि गणपती आहे, आता गणपतीचं सांगितलं मी. आता तूच दाखव काय 9/24 नका सांगायला. नाही ठीक आहे, तू नको सांगू. आम्ही पहिल्यांदा फिरायला गेलो आणि हिंदुजा रुग्णालयाच्या पाठी असलेल्या समुद्रावर गेलो आणि तिकडे जेव्हा गेलो तेव्हा 9:24 वाजले. मी तिला सांगितलं अरे 9:24 वाजलेत, मला घरी जायचं. ते तिने कदाचित 9:24 चुकीच आहे. बरं झालं नाही तर घरी माझे रोज आत्ता हल्लीच्या साखरपुड्याची तारीख सांग मला माहित नाही, हा वेळ लक्षात ठेवतो, घरी जायचे वांदे झाले असते. का ते खरंच झालं काय ते? तेव्हा असं दोघांना कळलं की हा शी इज द वन अँड ही इज द वन आणि तेव्हा आम्ही डिसाईड केलं की आपण लग्न करू. 9:24 वाजले. माझं सांगायचं की किमती घालतंय. ठीक आहे, थँक्यू. अजून एक गेम होता पण तू तो आम्हाला खोट्यातच पाडलास. तू तिला भांगड्यांच्या आवाजावरून ओळखलास, त्यामुळे पुढचा गेम होऊ शकत नाही. तर मी विनंती करतो की आपण रिंग सेरेमनी करून घेऊया. थँक्यू सो मच. एकच जोडला काळा झाला पाहिजे अर्जुनसाठी आणि श्रुतीसाठी. थँक्यू थँक्यू. तुला
आणि त्यातली साखर भरवायची थोडी. Okay, ready, smile. Wait. Hold. Smile. Ready, smile. कशाला वाटते? बॅडमिंटनची टुर्नामेंट होती आज पण त्याला मी जबरदस्त तिचं माहिती होतं, तुझं माहिती.
बेटा ओके समोर बेटे रेडी स्माइल अरे थोडं पुढे दादा आला पुढे ओके समोर बघा इथे थोडा प्लीज एक बाजूला टेका चलो ओके रेडी स्माइल होल्ड ठेवा लगेच थांबा वेट समोर ठेवा समोर आवाज रेडी स्माइल स्माइल चला पुरो रेडी हां स्माइल